जय महाराष्ट्र. आता सध्या होऊ घातलेल्या नगरपंचायतीच्या इलेक्शनमध्ये गावातील सर्व जुने ज्येष्ठ शिवसैनिक असतील किंवा महाविकास आघाडीचे सर्व घटक असतील, यांच्या तोंडातून सर्वांच्या तोंडातून आपल्या नावाची बऱ्यापैकी चर्चा सर्वत्र होत आहे आणि लोकांच्या मागणीनुसारच मी आता या इलेक्शनला सामोरं जायचं ठरवलेलं आहे. रेल्वेचा तो जो नवीन केलेला मुद्दा आहे, तो अतिशय चुकीच्या पद्धतीनं बिना प्लॅन न करता रेल्वेच्या कर्मचाऱ्यांनी त्याचं प्रॉपर नियोजन न करता कामाची दुरावस्था करून ते अक्षरशः पळून गेलेले आहेत. मला जर महाविकास आघाडीने जर संधी दिली तर सर्वात पहिला गावातील पाण्याचा विषय जो आज इतक्या मोठ्या प्रमाणात गावातील लोकांना हेळसांडतो. गेल्या फेब्रुवारी महिन्यापासून गेल्या 4 वर्षात 1 दिवसाआड पाणी गावाला येत होतं. हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार. नमस्कार, मी न्यूज 24 प्रतिनिधी विनोद शिंगे. आज आपण आलोय हातकणंगले इथं. हातकणंगले नगरपंचायतीच्या निवडणुका नुकत्याच जाहीर झाल्या असून 13,000 पेक्षा जास्त मतदान असणारे हे गाव, परिणामी लोकसंख्येच्या आणि आकाराच्या विस्ताराने जरी मोठं असलं तरी संपूर्ण देशात हातकणंगले लोकसभा आणि हातकणंगले विधानसभा नावानं प्रसिद्ध असणारे हे गाव, या गावच्या नगर राज्यपदासाठी अभिषेक पाटील आपल्याकडे इच्छुक आहेत, जे मूळ शिवसेनेचे कट्टर समर्थक असून त्यांच्याच घरात मागील नगरपंचायतमध्ये त्यांच्या वडिलांचा वसा वारसा असेल किंवा काकींच्या वसा वारसाने त्यांनी नगरपंचायतचा चांगला अनुभव आहे. सर्वसामान्य जनतेतून आज त्यांच्या नावाची चर्चा आहे. त्या अभिषेक पाटलांसंग आपण चर्चा करणार आहोत. नमस्कार अभिजितजी, आपल्या नगरपंचायतच्या इलेक्शन जाहीर होत आहेत. नगर अध्यक्षपदासाठी आपण इच्छुक आहात. महाविकास आघाडी, त्यात खास करून शिवसेनेचे कट्टर समर्थक म्हणून आपल्या नावाची चर्चा आहे. आपली नेमकी भूमिका काय असणार? जय महाराष्ट्र. आता सध्या होऊ घातलेल्या नगरपंचायतीच्या इलेक्शनमध्ये गावातील सर्व जुने ज्येष्ठ शिवसैनिक असतील किंवा महाविकास आघाडीचे सर्व घटक असतील, यांच्या तोंडातून सर्वांच्या तोंडातून आपल्या नावाची बऱ्यापैकी चर्चा सर्वत्र होत आहे आणि लोकांच्या मागणीनुसारच मी आता या इलेक्शनला सामोरं जायचं ठरवलेलं आहे. हातकणंगले नगरपंचायतची निवडणूक लढवत असताना हातकणंगल्याचे असणारे प्रलंबित प्रश्न, त्यामध्ये मला वाटतं मैदानाचा प्रश्न असेल, रेल्वे पुलाखाली साठणाऱ्या पाण्याचा असेल, सांडपाण्याचा प्रश्न असेल, घनकचऱ्याचा प्रश्न, या प्रश्नासंदर्भात आपण काय सांगाल? सर्वप्रथम हातकणंगल्याचं क्रीडा संकुलाचा जो विषय आहे, तो मागील 5 वर्षाच्या कालावधीमध्ये आमच्या काकी उपनगराधीश पदावर होत्या. त्यानुसार आम्ही त्या क्रीडा संकुलाच्या प्रश्नासाठी कलेक्टर साहेबांच्याकडे सुद्धा प्रयत्न केले होते, पण थोड्याशा श्रेयवादासाठी हा प्रश्न प्रलंबित पडला. थोड्या मध्यंतरी काळामध्ये तो वडगावमध्ये डायव्हर्ट होण्याचा चर्चा चालू होती, वडगावमध्ये जाण्यासाठी. त्याच्यानंतर परत साखरे साहेबांना भेटून त्यांच्याशी भेट घेऊन त्यांना जागेवर पाहणी करायला लावून पुढे आम्ही तो प्रश्न हातकणंगलेमध्ये येण्यासाठी मार्गी लावण्यासाठी प्रयत्न भरपूर केले आहेत. तो क्रीडा संकुलाचा विषय लवकर मार्गी लावू. येणाऱ्या काळामध्ये आम्ही सर्वप्रथम क्रीडा संकुलाचा विषय मार्गी लावण्याच्या उद्देशाने काम करू. हातकणंगले ग्रामस्थांना भेडसावणारा रेल्वेच्या पुलाखालचा पाण्याच्या प्रश्नावर आपण काय सांगाल? रेल्वेचा आता जो नवीन केलेला बोगदा आहे, तो अतिशय चुकीच्या पद्धतीनं बिना प्लॅन न करता रेल्वेच्या कर्मचाऱ्यांनी त्याचं प्रॉपर नियोजन न करता कामाची दुरावस्था करून ते अक्षरशः पळून गेलेले आहेत. त्याच्यासाठी आम्ही रेल्वे बोगद्यासाठी वारंवार आवाज उठवला. आता वस्तुस्थिती पाहता तो जो रस्ता आहे तो गावच्या सिटी सर्वे मधून जातोय, त्याच्यामुळे त्या रस्त्याचं एक्सटेन्शन होणं शक्य नाही. त्याला अल्टरनेट रोड, गावातले अल्टरनेट रोड पहिला काढून मार्गी लावून मग ह्या रस्त्याचं काम होणं गरजेचं होतं, पण ते त्यांनी केलेलं नाही आहे. आता त्याच्यासाठी नगरपंचायतीकडून त्यावेळी त्यावेळीचे नगराध्यक्ष अरुण दानवेकर साहेब होते, आम्ही होतो, सर्वांनी त्याच्यासाठी प्रयत्न केले. पण रेल्वेच्या ह्या आडमुठी धोरणामुळे, उडवाउडवीच्या उत्तरामुळे इथं स्थानिक खासदारांच्याकडे पण आपण प्रयत्न केले होते. पण आता येत्याल्या काळामध्ये लोकांच्याकडून जर आपल्याला जर पसंती दिली तर सर्वप्रथम आम्ही त्या रेल्वेचा बोगद्याचा विषय जो आहे तो मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करू. महाविकास आघाडीच्या माध्यमातून आपल्याला उमेदवारी मिळास नेमका निवडणुकीचा आपला अजेंडा काय असेल? मला जर महाविकास आघाडीने जर संधी दिली तर सर्वात पहिला गावातील पाण्याचा विषय जो आज इतक्या मोठ्या प्रमाणात गावातील लोकांना हेळसांडतोय. गेल्या फेब्रुवारी महिन्यापासून गेल्या 4 वर्षात 1 दिवसाआड पाणी गावाला येत होतं. एखाद्या वेळेस लेखीचा प्रश्न वगळता एक 8 दिवस नाही आलं तर असं होत होतं. पण फेब्रुवारी महिन्यापासून ज्यावेळी ही बॉडी
नगरपंचायतीची पदावरून निघून गेली, त्याच्यानंतर तिथं प्रशासनाचा कारभार लागला, त्यावेळेपासून गावाला 3 ते 4 दिवस पाणी येण्याची सवय ह्या प्रशासनानं पाडलेली आहे. त्याच्यामुळे आम्ही वारंवार त्याच्यासाठी प्रयत्न करतोय. प्रशासनाची उडवाउडीची उत्तरं येत आहेत. त्यांना प्रॉपर नियोजन न करता नेस ग्रामपंचायत आणि हातकणंगले ग्रामपंचायत यांच्यामध्ये एक जो ठराव झालेला आहे की 9 तास पाणी आणि 14 तास पाणी, तो 14 तास हातकणंगल्याचं पाणी का मिळत नाही याच्यासाठी प्रशासन तिथं अपुरं पडत आहे, तिथं पाठपुरावा करत नाही. त्याच्यामुळे हातकणंगले पाण्याचं आता तुटवडा 4 दिवस आड पाणी येत आहे. ऍक्च्युअली पाहता नवीन 72 कोटीची शासनाकडून पाण्याची योजना आपल्यासाठी मंजूर झालेली आहे. ती शासनाकडून मंजूर झालेली योजना मध्यंतरी काळामध्ये प्रशासकीय मान्यतेसाठी तटली होती, तांत्रिक मान्यतेसाठी तटली होती, पण ती आता प्रशासकीय मान्यतेला मिळालेली आहे. आता थोड्या दिवसात तांत्रिक मान्यता मिळेल आणि ते ही काम मार्गी लागेल. ती योजना रीतसर आपल्याला शासनाकडून हातकणंगलेकरांच्या नशिबाने शासनाकडून मिळालेली आहे. त्याच्यामुळे त्याच्यासाठी ती योजना लवकरात लवकर हातकणंगल्यात राबवण्यासाठी येत्याल्या आपण लोकांच्या आशीर्वादानं जर नगराध्यक्ष पदावर आपण बसलो तर पहिल्याच वर्षात ही योजना मार्गी लावण्याच्या प्रयत्नासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. संपूर्ण देशात हातकंडे लोकसभा आणि हातकंडे विधानसभेचं नाव असताना हातकंडे तहसीलदार कार्यालय, हातकंडे पोलीस स्टेशन समोर असणारा रस्त्याचा प्रश्न, ट्रॅफिकची समस्या, अनेक वर्षापासून हायवेचा प्रलंबित असणारा मार्ग, यावर आपण नेमकं काय सांगाल? हातकणंगले हे तालुक्याचं ठिकाण शाहू महाराजांनी हातकणंगले तालुक्याचं ठिकाण हे जाहीर केलं होतं. त्याच्यानंतर हातकणंगल्यामध्ये हातकणंगल्यातूनच कुठलेही नेतृत्व मोठ्या ताकदीनं वर न गेल्यामुळं हातकणंगल्याचा तालुका असून विकास मागे पडला. त्याच्यामध्ये हातकणंगल्यामध्ये पूर्वीच्या काळी जुने लोक आम्हाला सांगतायत की इथं कोर्ट होणार होतं, प्रांत ऑफिस इथं होतं. ह्या सगळ्या गोष्टी कोण नेल्या, काय नेल्या हे आपल्याला खोलमध्ये जायचं नाही, ते लोकांना सगळ्या गोष्टी माहीत आहेत. पण आता सध्याची वस्तुस्थिती पाहता आता रजिस्टर ऑफिस जे आपल्या हातल्यात पुढं पेट्यावरती आहे, त्या ठिकाणी 52 गावातील लोक रजिस्टर ऑफिस मध्ये आपले काम करण्यासाठी येत होते. पण त्याच्यानंतर इचलकरंजीमध्ये रजिस्टर ऑफिस विभाजन करण्यात आलं. त्याच्यामध्ये कुठलाही मोठ्या नेत्याने, आमदारांनी, खासदारांनी कोणी ह्याच्यासाठी प्रयत्न केले नाहीत. त्याच्यानंतर आता वडगावला परत रजिस्टर ऑफिस वेगळं करण्यात आलं. त्याच्यामुळे हातकणंगल्यात येणारा 52 गावातून येणारा परिसरातील लोकांचा ओघ थांबला. त्याच्यामुळे इथले स्थानिक आपले व्यापारी असतील, स्थानिक लोक असतील, यांचे जे बारीक सारीक व्यवसाय आहेत ह्याच्यावर भरपूर प्रमाणात मार पडला. त्याच्यामुळे ह्याच्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू, शासनाकडे पाठपुरावा करू, लोकांच्यातून एक जन आंदोलन उभा करू. त्याच्यासाठी आम्ही खूप प्रयत्न करणार आहोत. नेमके हातकणलेच्या नागरिकांच्यासाठी आपली उमेदवारी मिळाल्यास आपली भूमिका काय असेल किंवा काय आपला अजेंडा नागरिकांना काय संदेश द्याल आपण? जर महाविकास आघाडीतून आपली उमेदवारी झाली तर लोकांसाठी सर्वप्रथम आम्ही पाण्याचा प्रश्न जो मोठा आहे तो सर्वात पहिला मागेल. कारण पाणी असेल तरच बाकीच्या गोष्टी आपण करू शकतो, नाही तर पाणी नसेल तर बाकीचे रस्ते गटरीसाठी काय एवढ्या हे करत नाहीत. पण पहिला सर्वप्रथम पाण्याचा प्रश्न मार्गी लावणार. त्याच्यानंतर रस्ते गटरीचं जे काय आता नियोजन नाही आहे, जे काही बाबा रस्ते केले परत पाईपलाईनसाठी परत उकरले परत त्याला पॅचवर्क करणे, हे जे प्रॉपर नियोजन जे मास्टर प्लॅन आखायचा आहे तो मास्टर प्लॅन आखून परत त्याच्यानंतर हातकणंगलेचं जे गावठाण आहे, गावठाणच्या बाहेरचा जो एरिया आहे त्याच्यामध्ये मेन आपला रोडचा पलीकडचा भाग असेल, कदममाळा वगैरे, किंवा रेल्वे स्टेशनच्या त्या बाजूचा भाग, किंवा आमचे रेल्वे स्टेशनच्या वरचा भाग असेल, किंवा इकडं इचलकरंजी रोडला वखारबागी साईडचा भाग असेल, ह्या भागातील लोकांना प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ घेता येत नाही. कारण शासनानं त्यांना बांधकाम परवान्याची अटी घातली. त्या बांधकाम परवान्याच्या अटी हे लोक पूर्ण करू शकत नाही, कारण त्यांच्याकडे त्याचे लेआउट नाही आहेत, अशा गोष्टी आहेत. पण त्याच्यामध्ये लोक त्या योजनेच्या पासून वंचित राहायला लागले. त्याच्यासाठी मी सीओनशी पण बोलणं केलंय, कायद्याच्या चौकडीत राहून मार्ग काढायचा प्रयत्न चालू आहे आणि तो 100% आम्ही लवकर नगराध्यक्ष पदावर बसण्याच्या अगोदरही काढू. सामाजिक कार्यकर्ते राजू गोरे यांनी नगरपंचायत मध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करून काही कागदांची माहिती मागवल्या, त्याबद्दल आपलं मत काय? राजू गोरे साहेबांनी नगरपंचायतीमध्ये जे काही माहिती मागवली त्याच्यात त्यांनी सखोल अभ्यास केलेला आहे. त्याच्यानुसार त्यांच्या अभ्यासानुसार जे काही त्यांनी नगरपंचायतीवर आरोप केलेत त्याच्यात तथ्य असण्याची मलाही शक्यता वाटते. ते कारण त्यांनी जो अभ्यास केला त्यांच्याशी माझीही चर्चा झाली. त्यानुसार जे काही आरोप केलेत त्या आरोपानुसार जे कोण जबाबदार असतील त्यांना त्यांच्या विरोधात आम्ही राजू गोरे साहेबांच्या मागे उभा राहू.
एका बाजूला महाराष्ट्राची परिस्थिती पाहता लोक भाजपमध्ये शिंदे सेनेमध्ये प्रवेश करण्यासाठी इच्छुक असून तुम्ही मात्र उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेशी अद्यापही ठाम आहे. महाविकास आघाडीच्या माध्यमातून संधी मिळाल्यास हातकणंगले नगरपंचायतीवर आम्ही नक्कीच भगवा फडकू असं आपलं मत आहे. यावर ठाकरे घराण्याशी ठाम असण्याचा उद्देश काय? पहिला मगाशी पण मी सांगितलं की सुरुवातीपासून वडिलांच्या पासून जे शिवसेनेचे शहर प्रमुख पद पहिला आमच्या घरात आलं त्यापासून आम्ही ठाकरे घराण्याचे एकनिष्ठ राहिलो. गेल्या 5 वर्षामध्ये जेवढे काही नगरसेवक शिवसेना धनुष्यबाण चिन्हावर निवडून आले ते सर्व ज्यावेळी शिवसेना एकत्र होती त्याच्यानंतर सर्व नगरसेवक शिंदे गटाकडे गेले. पण आपण हा एकनिष्ठ ज्या पदाची उमेदवार ज्या पक्षाशी राहिलो ते याच्यासाठीच राहिलो की पहिल्यापासून सुरुवातीपासून घरात शिवसेना आहे त्याच्यामुळं आणि महाविकास आघाडी म्हणून आपण त्या पक्षाशी एकत्र राहिलो. गटातटाचं राजकारण न करता हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या माध्यमातून घराण्यात चालत आलेल्या शिवसेनेची परंपरा सांभाळत असताना हातकणंगल्याचा सर्वांगीण विकास हेच माझं ध्येय उद्दिष्ट असून महाविकास आघाडीच्या माध्यमातून मला संधी मिळाल्यास शिवसेनेचा भगवा मी नक्कीच हातकणंगले नगरपंचायतीवर फडकण्यासाठी प्रयत्नशील राहीन अशा आशयाचं मत आत्ताच अभिषेक पाटील यांनी व्यक्त केलं. त्याबद्दल मी त्यांचा आभार मानतो. न्यूज 24 मराठीसाठी विनोद शिंगे, हातकणंगले.